हाय नमस्कार. तर इथं मला होती संकष्टी चतुर्थी, तर मी इथे ना 2 बटाटे कट केले आणि त्यानंतर कढईत तेल टाकून 2-3 मिरच्या कट करून टाकल्या ना, असं काही मीठ टाकून असं नॉर्मल नुसतं वाफवलं ना, असंच मी खाल्लं. एकटे असले मी असंच काही करते. तर इकडे ना एक बाजूला ना भाजी टाकल्या होत्या. इकडे मी लगेच लागली देवपूजा वगैरे झाली. बनीचं चाललं होतं, बनीचं खेळणं वगैरे. त्यानंतर मी भाजी बघितली, ही भाजी तर ती भाजी ना करपली ती. मग आता काय करणार, तशीच खाल्ली. तर इकडे ना बनी ना असं काही खेळत होता आणि त्याच्या तोंडातून ना खूप सारी लाळ गळत होती. आणि तो ना त्याच्या ज्या बाटलीच्या ट्रान्सफर आहे ना, तो मलाही बघत होता आणि टी व्ही पण बघत होता. तर त्यानंतर मी ही होममेड ओढणी ना, मी फक्त कापड आणून, लेस आणून आणि हे वरचे माझे याच्यातले पॅच काढून मी ओढणी तयार केली. आणि त्यानंतर आमच्या शेजारचे दादा गावाला गेले, त्यांनी बनीसाठी ना खाऊ आणलं होता. आणि बनीला आम्ही कुठं पण नेलं ना, तो कशाचा पण खेळ करतो. हा असं काही कंटिन्यू कुठं पण गेल्यावर ना हा असाच खेळत राहतो. तर त्यानंतर संध्याकाळी मी संध्याकाळची देवपूजा केली. आणि मी जेव्हाही मी ना जी पांघरायचे कपडे राहते कधी पण धुती ना, ऊन पडतच नाही. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तर चलो बाय.